नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या 26 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या, अधिराज, संत्या, राजमा या सर्वांनी मिळून सोमा आणि शालिनीची किडनॅपिंग केलेली असते. सोमाला त्यांनी एका खांबाला बांधून ठेवलेले असते आणि शालिनीला एका पाण्याच्या टाकीमध्ये ठेवलेले असते. शालिनीकडून सर्व गुन्ह्याची कबुली मिळावी यासाठी त्यांनी केलेला हा एक प्रयत्न असतो. ज्या टाकीमध्ये शालिनीला ठेवलेलं असतं त्या टाकीच्या वरतीच एक मोठा पाईप लावलेला असतो आणि पाईपच्या नळाजवळ राजमा बसलेली असते. शालिनीला शुद्ध येते आणि ती सोड मला असं म्हणून नित्यावरती ओरडत असते. नित्या म्हणते की तुझ्या पापांचा घडा आता भरला आहे शालिनी, असं म्हणून ती राजमाला आवाज देते आणि राजमा पाण्याचा नळ सुरू करते. त्या क्षणी पाण्याच्या टाकीमध्ये पाणी साठू लागतं. ते शालिनीच्या डोक्यावर पडतं. शालिनी मोठमोठ्याने ओरडू लागते. नित्या म्हणते की ही पाण्याची टाकी पाहून काही आठवतंय का तुला? त्यावेळेस शालिनीला मागचा प्रसंग आठवतो. तिने जयदीपला देखील अशाच पाण्याच्या टाकीमध्ये बंद केलेलं असतं आणि पाण्याची टाकी पूर्ण भरलेली असते. जयदीप देखील असंच तडफडत असतो बाहेर पडण्यासाठी. नित्या म्हणते की काय गं, असंच केलं होतंस ना तू माझ्या जयदीप बरोबर? तुझ्याकडे आता पर्याय नाही. तुझे सगळे गुन्हे तू कबूल कर. शालिनी जोरजोरात ओरडतच असते. शालिनी ओरडूनच म्हणते की हे असं करण्यासाठी शालिनीसारखं दगडाचं काळीज असावं लागतं. गौरीच्या सशाच्या काळजाचं काम नाही हे, सोड मला, असं म्हणून मोठमोठ्याने ती सुटण्यासाठी प्रयत्न करत असते आणि ओरडत असते. पाण्याची पातळी आता वाढतच जाते. नित्या म्हणते की जगायचंय की मरायचंय आता तूच ठरव. शालिनीच्या नाकातोंडामध्ये आता पाणी जाऊ लागतं. शालिनी मोठमोठ्याने ओरडते की वाचव मला, वाचव, कबूल करते मी माझे सगळे गुन्हे. आता हा सर्व प्रकार अधिराज लपून पाहत असतो. शालिनीचं ते बोलणं ऐकून त्याला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे नित्याला सुद्धा खूप बरं वाटतं. तर मित्रांनो, आता शालिनी सर्व कबुली जबाब देईल का, की बाहेर आल्यानंतर नेहमीप्रमाणेच तिची कपटी बुद्धी दाखवेल? हे सर्व पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा, जेणेकरून सर्व व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला सर्वात पहिले पाहायला मिळतील तुमच्या मोबाईलवरती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.